गुड मॉर्निंग एव्हरीवन. कोल्हापूरमधून आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि सकाळची वेळ आहे, 10:30 वाजलेले आहेत. आम्ही झोपून गेलो. आज आहे मंडे. सोम गेला कॉलेजला त्याच्या. आणि मी इकडं बिना कांद्याचा उपमा बनवलेला आहे. हे आहे सोमचं किचन. बघू शकता पसारा स्वच्छ आहे सगळं पण पसारा झालेला आहे. आणि इकडं मी बनवलेला आहे उपमा. आता कांदा नाही आहे, लसूण आहे पण कांदा नव्हता. त्यांना म्हटलं घेऊन या. बोले नाही बनव, बिना कांद्याचं कसं लागतंय बघूया म्हणून बनवायला घेतलं. आंघोळ बिंघोळ झाले, आवरले, चेहरा बिरा अगदी येऊन गेलाय. झोपलो, आल्यावर खूप थकलो होतो, उशिरा आलो ना रात्री. रात्री नाही, आम्ही सकाळी पोचलो. या माझं काही डोकं बघ, सकाळी पोचलो आम्ही 4:30च्या दरम्यान. चला आता मी उपमा खाऊन घेतो, बिना कांद्याचा उपमा. हे दुधाचे पॅकेट आहेत, हे दूध गरम करायचं आहे मला. बघा कसं दूध असतं, हे पिवळं पिवळं काही आवडत नाही मला बिलकुल. आता ते सोमनं आणले म्हणून घेतले मी. म्हणजे त्याच्याकडे आहे तसे पॅकेट आणूनच ठेवलेले. अमूलचं कॅल्शियम युक्त आहे म्हणे वेगळं. काय कॅल्शियम वेगळं असतंय. कसा कलर आहे बघा, पिवळा पिवळा. गरम करूया. बारीक असं ठेवले तर घे. सोमकडं काय नाही असं नाही आहे. चिवडा पण आहे, शेव पण आहे. शेव पण घालून खायला उपम्यामध्ये. येताना मी घरातील की नाही थोडंसं एक आलं होतं, थोडं मिरच्या असं घेऊन आलेले आहे. टोमॅटो वगैरे तर बनवल्या. टोमॅटो पण घालायला पाहिजे होता, लक्षात नाही. आता याच्यामध्ये शेव घालून घेते. बघा रवा भाजून ठेवलेला आहे, त्याचाच उपमा केला आहे. या सगळे ब्रेकफास्ट करायला. एवढे कपडे आहेत. कपडे पसारा हे सगळं धुवा करायला लागते. मला जीवन टाळायला पण नको यायला. कपडे कधी धुत नाही मी हातानं, एकाकडे आल्यावर धुवायला लागते एखादं. काय करतो, तुमच्याकडे मशीन नाही त्याच्यामध्ये. साफसफाई चालू आहे सोमच्या रूमची. कचरा काढलाय साहेबांनी आमच्या. इकडचं सगळं क्लीन करून घेतलंय. ते कम्प्युटर वगैरे सगळं साफ करायचं चाललंय. इथं की नाही खूप मॉइश्चर आहे, लई लई मॉइश्चर. त्यामुळे सगळ्या बॉक्सांना बुरशी लागते. ते बंद असलं रूम तर जास्तच लागते. असं आमचं क्लिनिंग झालेलं आहे. देव पण स्वच्छ झालेले आहेत. नाही, गणपती उपाशीच होते हो. तर ठेवा ना त्याच्यात देवपूजा. सगळं देव क्लीन झालेत. त्याच्यावर होते देव. गणपती बाप्पा मोरया. केवढी छान मूर्ती. गणपती बाप्पाची छोटी प्लेट आहे ती. दिवा जितकं जमेल तेवढं क्लिनिंग केलेलं आहे मी. ही घंटी पण चकचकीत केलेली आहे. हे पण सगळं क्लीन झालं आहे. हे सगळं सोमचं हे हळदी कुंकूचं इकडं ठेवा. असे आमचे देवबाप्पा सजलेले आहेत. छान झालेलं आहे. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. हे इकडं पण झालेलं आहे. कबीत ठेवलेले आहेत मी असंच. भांडी भिंडे सगळं घासून झाले. इकडे वरण भात केलं आहे. आधी कुकरमध्ये वरण शिजवून घेतलं त्यामुळं ते गेलं आहे. आज वरण भात आहे. आज काय विशेष भाजी कोण आणणार. सोमचा उपवास आहे म्हणून आमच्यापुरतं वरण भात केले. ॲपल सलाद आणि वरण भात.
आलेले म्हणजे आज झोपलेले. सोम पाटील यांचं आगमन झालेलं आहे घरी. आणि साहेबांचं नवीन काय आलेलं आहे, ट्रिमर आलेला आहे. आणि सोम साहेबांनी इकडं भाजी पण आणले. मुद्दाम त्याला चिडवाले मी साहेब म्हणून. सगळं आमचं क्लिनिंग केले. त्याला म्हणालोय केवढा पसारा काढला आम्ही तुझ्यातला. आणि हे काय हे फ्री याच्यासोबत मिळतंय की. बरं आहे तुझं, हे सगळं फ्री मिळतं तर. हो 999 ला. हां आणि ते अरे सुमो, ते सगळं फ्री मिळते ठीक आहे, पण ते बघ त्या कोपऱ्यात ठेवले बघ काय ती कसली पावडर ती. हां प्रोटीन पावडरचं ते दुसरा एक बॉक्स होता. आणि त्या बॉक्समध्ये एक चॉकलेटचा पीनट बटर आणि एक साधा पीनट बटर. जो चॉकलेट पीनट बटर आहे तो 12ला एक्सपायर होणार आहे आणि 11ला तो दुसरावाला एक्सपायर होणार आहे. हां या महिन्यामध्ये 11 मंथमध्ये. हां नव्हे पण सांगायला तुला ते संपव. मग ते ऐक सांगतो, मग तो दुसरा जो होता ना प्रोटीन पावडर तो आत्ता घेतलेला जेप्टोवरून, तो त्या संपणार आहे जानेवारीमध्ये. तो आधी संपवतो मग बाकीचे संपवतो. तो जानेवारी संपणार आहे. मग तू त्याच्या मोठ्या चुटकेसमध्ये टाकलो पण मी तसाच. तो जानेवारीमध्ये एक्सपायर आहे. आणि कारण ती कमी त्याची सेल्फ लाईफ आहे. तो संपव आधी. आणि त्या आधी अर्धा आहे तो संपव. माहित आहे संपताय तो. एवढं ते केवढं मागवायचं ते. चालेल. आता काय चहा पिणार आहेस काय पिणार आहेस? मला माहित आहे माझ्याकडे काय काय आहे, काय काय संपवायचं आहे सगळं माहित आहे. अगं बाबा म्हणजे आम्ही एवढं हे एवढं भरून घेतलंय ते काय मग एवढी पिशवी. जरा होय बरकी हा केवढी जरी केलं तरी त्याचं ते हे नाही होय. हा जरा व्हिडिओ बघ बाबांनी बनवलाय किती त्याचं काढून टाकलंय किती पसारा. त्याचं काय काय कचरा कुठला काढण्याची तुम्ही काय माहित. तांदळाच्या भाकरी केले. हे पीठ मी अंबरनाथमधून आणलंय. थोडीशी शेंगदाणे होते त्याची चटणी केली. दोडक्याची भाजी. झालं आता भाकरी करून आणि दुपारचा भात आहे.